नमस्कार, मी सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आजपासून बघा पापड उद्योगाला सुरुवात करते। आता आज नागली पाण्यावरून काढते, कारण 3 दिवसापासून मी नागली भिजत ठेवली होती। आज 3रा दिवस आहे, तर आता तिला आज उपसून घेणार आहे आणि मग उद्या परवापासून आपले पापड सुरू होणार आहे। तर बघा इकडे बाहेर खाटीवर आता मी नागली पसरवायला टाकलेली आहे, कारण आता कवळं ऊन अजून आत्ताशी 9 वाजलेले आहेत। तर 9 वाजता आता आपण थोडं कवळ्या उन्हात छान असं अर्धा पाऊण तास उन्हात टाकून देऊ आणि उन्हामध्येच छान असे नागली कोरडी करून घेऊ। आणि मी आज पापड पण बनवते, नागलीचे पापड पण करायला सुरुवात केलेली आहे। तर बघा नागली सुकून घेतली होती, तिला चक्कीवरून छान अशी दळून आणलेली आहे आणि आता आपण ही नागलीचं पीठ तयार करून घेऊ। आता मी तर साडी बांधलेली तगारीला, तगारीमध्येच आता हे पीठ मी गाळते कापडने। तर अशा प्रकारे माझं आज काम सुरू आहे। तर चला आज मी 4 किलोचे पापड तयार करणार आहे। तर बघा इकडे मी आता पाणी ठेवलेले आहे चुलीवर आणि पाणी छान असं गरम झालेलं आहे। तर तिकडे पाणी गरम होतंय आता, आणि इकडे बघा पीठ ठेवलेलं आहे मी साईडला। तर हे आहे नागलीचं पीठ। आज आता मी नागलीचे पापड बनवणार आहे आणि छान असं कापडने गाळलेले बघू शकता, कोंडा बिलकुल नाही त्याच्यामध्ये। तर आता मी जो घरगुती मसाला घेतलेला आहे, जिरं, ओवा, बडीशोप, तर हे तीळ असं हे एकत्र मी प्रमाण करून ठेवलं होतं अगोदरच, मीठ वगैरे सगळं। आणि आता आपण ह्या गरम पाण्यात मसाला टाकलेला आहे आणि आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। आणि उकळी आल्यावर आपल्याला जे पीठ घेतलेले नागलीचं, तर ते पीठ मी आता त्याच्यात ॲड करणार आहे। तर पाणी नॉर्मल झालेलं आहे, काय जास्त एवढं थंड नाही। तर मी आता या पाण्यातच पीठ टाकून देते आणि आता आपल्याला हे पीठ कमीत कमी 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आणि नॉर्मल जाळ चालूच ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे होल जर केले तर सगळीकडे पाणी असं निघतं बाहेर आणि पीठ छान असं शिजतं। सगळ्या पिठाला गरम पाणी लागतं। तर बघा पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे मस्त, आणि पीठ आता मी टाकून दिलेलं आहे। आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं पीठ छान शिजवून घ्यायचं आहे आणि सगळीकडे पाणी पूर्ण जाते पिठावर मस्त। तर आता 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण पीठ छान असं भिजवून घेऊ आता। तर छान असा कलर आलेला बघू शकता तुम्ही। छान कलर आलेला आहे, मस्त छान शिजलेलं आहे। आता आपण भरून घेऊ आता। तर बघा छान असं पीठ तयार झालेलं आहे, मस्त नागलीचं पीठ। आणि आता फायनली आपले पापड सुरू झालेले आहेत। तर मला अशा प्रकारे पापड सुरू आहेत आता। आणि मी आणि पुण्याचे पप्पा आता आम्ही 2 जणी, सध्या आम्ही 2च जणी बनवणार आहोत, कारण आता सुरुवात आहे त्याच्यामुळे। मग नंतर महिलांना सुद्धा आता सांगावं लागेल। तर आता अशा प्रकारे आम्ही पूर्ण पापड लाटून घेतो। तर बघा छान असे पापड मस्त लाटले गेलेले आहेत। आता मी बाकीचे जे पीठ राहिलेले आहे ते अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे।
आणि कलर बघा सगळं पापडला खूप छान कलर आलेला आहे. आता आपण सुकल्यानंतरच बघू. तर बघा मी अशा प्रकारे पापड सगळे लाटून घेतलेले आहेत आणि असे उन्हामध्ये बघा छान असा मस्त कडक झालेला आहे. भरपूर ऊन पडतं आहे आता. आणि आता हे जे नंतरचे बाकीचे मी केले तर ते अजून ओले आहेत. आता मी पूर्ण सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर बाकीचे रॅकवर टाकलेले त्यांनी जे बाकीचे होते शिल्लक राहिले ते असे खाटीत टाकून दिले. बघा ते पण छान असे पापड मस्त झालेले आहेत. संध्याकाळपर्यंत एकदम कडक होतील आता. तर बघू शकता मी खूप छान पापड तयार झालेले आहेत. 2 दिवस लागेल पापड सुकायला. छान असे कडक झालेले आहेत. कालच तयार केले होते मी आणि आज लगेच छान सुकलेले आहेत मस्त. तर आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.